झाडाला जास्तच फळ येऊ लागले, त्यामुळे बाबाने झाडाच्या सर्व फांद्याच कापून टाकल्या आणि नित्यनियमाप्रमाणे आजी बागेचे काम करण्यात व्यस्त झाली. रोजच्या कामातून मम्मीला थोडीशी का होईना विश्रांती मिळावी म्हणून मी सर्व वस्त्र धुवून टाकले. संध्याकाळी बाबाकडून गणितात प्रावीण्य कसे मिळवायचे याचे धडे घेऊ लागले आणि आमचे मच्छरांपासून रक्षण होण्यासाठी मम्मी हातात ढाल घेऊन मच्छरांचा सामना करू लागली. आता आम्ही निघालो 31 डिसेंबर साजरा करायला आणि मित्रपरिवारासोबत पोहोचलो हॉटेलमध्ये काहीतरी चमचमीत खाण्यासाठी. भोजनात नेमके कोणते पदार्थ मागवायचे यावर एक विशेष बैठक झाली आणि सर्वांमध्ये 2-3 खाद्यपदार्थांची निवड करण्यात आली. ऑर्डर येईपर्यंत समोर ठेवलेले रिकामे ताट सर्वांनी स्वच्छ पुसून काढले. कढईमध्ये जणू विस्फोट झाल्याप्रमाणे आमच्या समोर भोजन प्रस्तुत करण्यात आले. आज आम्ही हॉटेलला जेवतोय हे मम्मी सर्व मैत्रिणींना फोन करून सांगण्यात व्यस्त झाली आणि रात्रीची थंडी जास्तच वाजू लागल्यामुळे आम्ही त्वरित आईस्क्रीमचा आधार घेतला. झाडा